तुम्हाला चंद्रपुरातला भाजपचा बलदंड नेता म्हणून प्रोजेक्ट केलं जातंय, ह्याचा त्रास होतोय का? बघा, तुम्ही एक शब्दात तुम्हाला दुरुस्त करावं लागेल. मला प्रोजेक्ट केलेलं जात आहे हे मला आवडणार नाही. बलदंड नेत्यात हे तुम्ही मान्य करताय? मी असं कसं म्हणणार आहे बलदंड? मी माझं कर्तृत्व अजून काही असं फक्त अपक्ष म्हणून निवडून आलो, आता भारतीय जनता पार्टीमध्ये आलो, महानगरपालिका आता आपण यामध्ये ठिकाणी आली आणि संघटनात्मक काम आपण त्या ठिकाणी उभं करतो. हा एका गोष्टीचा आनंद आहे की भारतीय जनता पार्टीचं जिल्ह्याचं कार्यालय नव्हतं, ते आपण एक चांगलं स्वतःचं महानगरात एक कार्यालय आपण त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना नेत्यांना बसण्यासाठी आणि ज्या ज्या आवश्यक गोष्टी भारतीय जनता पार्टीसाठी आहे त्या करण्यासाठी मी निश्चितपणे प्रयत्न करेल. आणि बलदंड नेता प्रोजेक्ट होण्यापेक्षा जनतेने ठरवलं पाहिजे. बलदंड असणं हा कोणता शब्द होऊ शकते? जनतेच्यासाठी कायम काम करणारा, कार्यकर्त्यांच्या सोबत असणारा, कार्यकर्त्यांच्या जनतेच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारा नेता, अशी प्रतिमा मला आवडेल. बलदंड, हेवीवेट, जानदार, शानदार हे बिरुद मला मान्य नाही. पण तुम्ही शानदार आहात, शानदार कामगिरी करतायतच, ते तर दिसतंय आपल्याला. आता तो तुमची आपकी नजर है, आपकी नजर इनायत है कि हमारा काम आपको अच्छा लग रहा है, लेकिन हमारा ये काम अच्छा भी नहीं लगता. कोणाला खुपतंय? होत असते आता. मला असं वाटतं देशात सर्वाधिक मतांनी तुम्ही निवडून आलेला होतात. हा रेकॉर्ड कसा केला? वाटलेला असा रेकॉर्ड होईल आपला काहीतरी वेगळा? नाही, हा रेकॉर्ड होईल कधीच वाटलं नाही. हा देशातला एक, मी तर असं म्हणेल की महामहिम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या गोष्टीकरता संविधान लिहिलं, जी निवडणूक प्रक्रिया जी निर्माण केली, त्यामध्ये माझ्यासारखा ज्याच्या जातीचे केवळ